हा कार्यक्रम जॉयसमय सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे. मी त्या गोष्टींविषयी बोलते ज्या देव तुमच्या हृदयात घालतो आणि ज्या देव तुम्हाला करा किंवा नका करू असं सांगतो. त्या गोष्टींसाठी समर्पित व्हा आणि कितीही त्रास झाला तरी अगदी मनापासून त्या गोष्टी तुम्ही करायला हव्या आहेत. हॅलो, मी जॉयस मायर आणि माझा विश्वास आहे की देव तुमची प्रत्येक जखम पूर्णतः बरी करू शकतो. तर पौल देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्याबद्दल बोलतोय आणि आपण विश्वासाने त्याच्या विसाव्यात प्रवेश करतो. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता, तुमची काळजी तुम्ही त्याच्यावर सोपवता आणि विश्वास ठेवता की तो त्या समस्येची काळजी घेईल आणि मग त्यात त्याच्या इच्छेनुसार करणं देखील समाविष्ट आहे. बघा, माझा दृढ विश्वास आहे आपण देवाचे भागीदार आहोत. आपल्या वाट्याचं आपण करतो, त्याच्या वाट्याचं तो. आणि इफेसकरास अध्याय 6 मध्ये एक छोटंसं वचन आहे की सगळी संकट झेलल्यानंतर तुम्ही आता तुमच्या जागी ठामपणे उभे राहाल. प्रथम तुम्ही जे करू शकता ते करा. तुमच्या पद्धतीने तुम्ही संकटाचा सामना करा. बघा, माझं घर स्वच्छ करण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना नाही करू शकत. मी प्रार्थनेद्वारे जादूने घरात किराणा सामान नाही मिळवू शकत. त्यासाठी पैशांची गरज असते आणि ते मिळवण्याची कृपा आणि ऊर्जा मिळावी म्हणून मी प्रार्थना करायला हवी. मी माझी जबाबदारी ही पार पाडायला हवी. आणि बऱ्याच लोकांना याची जाणीव नसते. त्यांना काहीही प्रयत्न न करता सगळं काही देवाकडूनच मिळावं असं वाटत असतं. पण तसं होत नाही अहो, खरंच नाही. तुमच्या वाट्याचं तुम्ही करा. मान्य आहे की तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी तुम्ही दुरुस्त नाही करू शकत, त्याबद्दल काहीच करू शकत नाही. आणि त्याच गोष्टींचा भार आणि काळजी आपण देवावर सोपवायची आहे. तरच तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश करू शकता. पौल इब्री अध्याय 4:1 मध्ये म्हणतोय, म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे. यामुळे तुमच्यातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये. आणि नंतर 7व्या वचनात तो म्हणतोय, म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस तो ठरवतो आणि त्याच्या विसाव्यात येण्याची पुन्हा संधी देतो. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दाविदाद्वारे म्हणतो की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका. आजच तुमच्यासाठी निर्णय घेण्याचा दिवस आहे. आजच तुम्ही देवासोबत पूर्वीपेक्षा जास्त गंभीर होण्याचा निर्णय घ्या. पण एक सांगू का तुम्हाला? बघा, दर आठवड्याला चर्चला जाऊन नुसती हजेरी लावणं यामुळे तुम्ही स्वर्गात पोहोचत नाही हे लक्षात घ्या. बघा, आपलं तारण फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून झालंय. पण एखादा खरा विश्वासणारा असेल, म्हणजे जर खरोखर तुमचं तारण झालं असेल तर तुमच्याकडे बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 1 योहान अध्याय 3:9 मला वाटतं ते असं म्हणतं की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे त्याच्यात ख्रिस्ताचं बीज राहतं. कारण ख्रिस्त आपल्यात राहतो. आणि बघा, ज्या क्षणी तुमचं तारण होतं त्या क्षणी म्हणजे तुमच्यापैकी कोणाच्या लक्षात येतंय का की जेव्हा तुमचं तारण होतं तेव्हा एका नवीन युद्धाची सुरुवात होते जे तुम्हाला आधी माहीतच नव्हतं. आणि अचानक ज्या गोष्टींचा तुम्हाला आधी त्रास होत नव्हता त्या त्रासदायक वाटायला लागतात. बघा, तो पवित्र आत्मा आहे जो तुमच्या हितासाठी कार्य करतो आणि जितक्या लवकर तुम्ही त्याचं पालन कराल तितकं तुमचं जीवन चांगलं होत जाईल. मला सांगा, आपल्याला आणखी काय हवं असू शकेल धार्मिकता, शांतता आणि आनंदाशिवाय? रोमकरास अध्याय 14:17 म्हणतं, खाणे आणि पिणे यात देवाचं राज्य नाही. हे देवाला तुमच्या इच्छेनुसार वस्तूंची यादी दिल्यासारखं नाहीये, तर ते नीतिमत्वाविषयी आहे, देवाशी योग्य नातं ठेवणं. आणि आपण ते ख्रिस्तावरच्या विश्वासाने मिळवतो. जेव्हा आपण येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो तेव्हा आपण देवाबरोबर योग्य बनतो आणि जगातली अद्भुत गोष्ट आहे. आणि मग येते ती शांतता आणि आनंद. आणि हेच आहे ते राज्य. आणि बघा, बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या प्रार्थना यादीतल्या 50 गोष्टी मी देवाकडे मागत होते त्यातल्या काही निव्वळ मूर्खपणाच्या व्यर्थ होत्या. काहीही होतं, म्हणजे फरकोट दे मला देवा एक, असं काही. फरकोट दे, छान ड्रेस दे, फलाणं दे.
ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा फरकोट फारच लोकप्रिय होते. आता तसं नाहीये. पण मी म्हटलं, प्रभू मला एक फरकोट दे. कसं मला माहित नाही. मी मी कुठल्या दयनीय अवस्थेत होते तेही मला माहित नाही. आणि एकदा देवाने मला आवाहन दिलं. तो म्हणाला, तुझ्या प्रार्थनांची प्रेषित पौलाशी तुलना कर. मग मी पौलाच्या सगळ्या प्रार्थना वाचून काढल्या. आणि एक सांगू, पौलाने कधीही प्रार्थना केली नाही दैहिक गोष्टींसाठी किंवा स्वतःसाठी, समस्येसाठी किंवा मंडळींसाठीही. त्याच्या समस्या निघून जाण्यासाठी त्याने कधीही प्रार्थना केली नाही. त्याची प्रार्थना ही होती की परीक्षा कितीही कठीण असली तरी त्याचा विश्वास ढळू नये. तुम्ही माझ्याकडे प्रार्थनेसाठी येऊन म्हणाल, मी अडचणीत आहे जॉयस आणि माझी इच्छा आहे तू माझ्यासाठी प्रार्थना कर. आणि मी प्रार्थनेत असं म्हणते, हे प्रभू कृपया यांना या परिस्थितीत सहनशक्ती दे. धीर धरून आनंदी राहायला शिकव. तुम्ही म्हणाल, मला नको अशी प्रार्थना, तू माझी समस्या दूर व्हावी अशी प्रार्थना कर. बघा आपण कसे असतो. एक सांगू बरं, ते नंतर कधीतरी सांगेन, तुम्हाला ते आवडणार नाही. बघा आपण संकटातून जातो. त्या वेदना आपल्यासाठी जगातील सर्वोत्तम गोष्टींपैकी एक असतात खरं तर. एकदा माझ्या वाचण्यात आलं की ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या सगळ्यात मोठ्या शत्रू वाटतात त्याच एक दिवशी तुम्हाला जाणीव करून देतात की त्या तुमच्या मित्र आहेत खरं तर. कारण त्यामुळे तुमच्यात बदल घडला. देव तुमच्यात कार्य करत असताना होणाऱ्या वेदनांशी लढू नका, तर त्याबद्दल देवाच्या विसाव्यात प्रवेश करा. प्रसूती वेदना होत असताना स्त्रीला काय म्हणतात डॉक्टर? श्वास घ्या, रिलॅक्स, पुश करा. आणि तुम्ही म्हणता काय पुश करा, आता माझे आतडे बाहेर येतील इतकं पुश केलंय. मला आत्ताची जोडपी आवडतात. पुरुषही म्हणतात की आम्ही गरोदर आहोत. आपल्याला बाळ होणार आहे. नाही, पुरुषांना नाही होत कधी बाळ. तुम्हाला बाळ मिळणार आहे पण तुम्हाला बाळ होणार नाहीये. मी आज काहीतरी सुंदर ऐकलं. जर मी ते जर बरोबर ऐकलं असेल तर खरोखर असं काही जे मला आज पुरुषांना सांगायचं आहे, त्यामुळे पुरुषांनो हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी, तुम्ही समजून घ्या. हे काहीतरी खास आहे जे तुमच्या आयुष्यासाठी उपयोगी ठरणार आहे. बघा, जेव्हा तुम्ही लग्न करता तुमचं एक नातं जुळतं आणि त्या नात्यात भरपूर संभाषण होतं. आपण वेगवेगळ्या कल्पना करत असतो आणि पुष्कळ मतं असतात. आणि यात फक्त एकच व्यक्ती बरोबर असू शकते आणि दुसरी व्यक्ती जी बरोबर नसते ती असते पती. माझ्या पतीचं नाव मिस्टर राईट होतं, पण ऑलवेज राईट असेल हे मला माहित नव्हतं. आता तुम्ही हे लक्षात ठेवाल आणि दुसऱ्या कुणाला तरी सांगाल, बरोबर की नाही? माझा विश्वास आहे की महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आज तुमच्यावर अभिषेक झालाय. असं नाही की तुम्ही म्हणाल, वा जॉयसने काय छान उपदेश दिला, आणि मग उद्या कुठेतरी म्हणाल जॉयसने कशावर उपदेश दिला होता. नाही. तुम्ही त्यांना आठवण करून द्या की विलंबाच्या फसवणुकीबद्दल जॉयस बोलली. तिने विलंबाची फसवणूक किती धोकादायक असते हे शिकवलं. विशेषतः देव मार्गदर्शन करत असलेल्या कृती टाळणं किंवा अशा गोष्टी ज्या तो थांबवायला सांगतोय. म्हणजे सगळ्या गोष्टी, जसं तुम्ही तुमचं कपाट साफ केलं नसेल तर ती तुमची जबाबदारी आहे. आणि एक सांगू, ते त्रासदायक असलं तरी तुम्ही ते पूर्ण करायला हवं. मी त्या गोष्टींविषयी बोलते ज्या देव तुमच्या हृदयात घालतो, ज्या देव तुम्हाला करा किंवा करू नका असं सांगतो. आणि तुम्ही अशा गोष्टींसाठी पूर्णतः समर्पित व्हायला हवं आणि कितीही त्रास झाला तरी अगदी मनापासून त्या गोष्टी करायला हव्यात. आमेन म्हणेल का कोणीतरी?
आपण काय करतो माहितीये, ते न करण्याच्या सबबी शोधतो आणि इतरांना दोष देत राहतो. आपण आपल्या चुकांसाठी सबबी सांगतो, आपल्या चुकांचा दोष दुसऱ्यांना देत राहतो. वस्तुस्थितीत आपण त्या चुकांमध्ये इतके रमतो की त्या चुका मग घोडचुका होतात आणि आपलं आयुष्य नासवतात. आणि मग त्या नासण्याची जेव्हा दुर्गंधी पसरते, आपण त्याच्यावर रूम फ्रेशनर मारतो आणि ते लपवू पाहत असतो. आता समजा चूक म्हणजे एक बेडूक आहे. कदाचित तुम्ही बेडकाला आमंत्रित केलं असेल, किंवा कुणाच ठाऊक तुम्ही बेडकासोबत झोपण्यासाठी जात असाल आज. आता जर तो तुमचा नवरा असेल तर तुम्ही त्याला बेडूक म्हणत नाही, पण ही एक सांगण्याची पद्धत आहे की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत लग्नाशिवाय राहताय, तर मग आज रात्री डराव ऐकण्याची वेळ आली आहे, समजून जा तुम्ही. मला बेडकाचा आवाज काढायचा नाहीये, पण चला काढतेच आज बेडकाचा आवाज, बघू जमते का, पण ते शक्य नाही. कोणालाही तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका. कधी कधी आपण मूर्खासारखं वागत असतो आणि आपल्याला त्याची इतकी सवय होते की आपल्याला त्याची जाणीवही होत नाही, किंवा आपण आपल्या जीवनात जसे वागलो ते इतकं तिरस्करणीय असतं आणि आपल्याला त्या वागणुकीची इतकी सवय झालेली असते, आणि मग कोणीही आपला सामना करत नाही, आपल्याकडे सगळे दुर्लक्ष करतात, त्याचाही आपल्याला त्रास होत असतो. आणि बघा, ज्या माणसाशी माझी मैत्री होती त्याच्यासाठी मी काम करत होते आणि तो वर्चस्व गाजवणारा होता. मला माझं स्थान गमवायचं नव्हतं आणि मीही त्याच मानसिकतेत होते. माझ्या वडिलांमुळे झालेल्या आघातातून मी बाहेर आले नव्हते. तेही खूप लबाड आणि वर्चस्व गाजवणारे होते. शेवटी मला समजलं माझ्यावर नियंत्रण ठेवलं जात आहे आणि त्यामुळे मी त्याच्यावर खूपच रागावले. आणि देव मला काय म्हणाला सांगू? तो म्हणाला, त्याचा जितका दोष आहे तितकाच तुझाही आहे, कारण तू त्याला ते करू दिलंस. बघा, आपल्याला इतरांना दोष द्यायला आवडतं, पण प्रत्येक गोष्टीला नेहमीच दोन बाजू असतात. त्यामुळे दोष हा दोघांचाही असतो. आता बघा, योहान अध्याय 5 मध्ये आपण 38 वर्षांपासून पडलेल्या एका दुखणेकऱ्याला पाहतो, जो तलावाजवळ पडू नये, चमत्काराची वाट पहा, देवदूत वेळोवेळी येऊन पाणी हलवत असे, त्याला बेतसदा पूल असं म्हणत. आणि जो प्रथम तिथे यायचा त्यावेळी तो बरा होत असे. त्या तलावाभोवती अनेक लोक असत, त्यातली एकच व्यक्ती बरी व्हायची फक्त. तर जेव्हा येशू तिथे आला तेव्हा आजूबाजूला पुष्कळ आजारी लोक पडलेले होते. आणि वचन 5, तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. आता त्याचा विकार काय होता हे आपल्याला माहित नाही, पण बघा, तो 38 वर्षांपासून तिथंच पडून होता. त्यामुळे तो सहजासहजी हलू शकत नव्हता. आणि बघा, वचन 6 म्हणतं, येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच. आता बघा, आपल्याला माहिती आहे येशू किती दयाळू आहे. तर तुम्हाला यातून धडा मिळेल. त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याने त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? बघा, जेव्हा मी देवासोबत माझ्या आयुष्याची वाटचाल सुरू करू पाहत होते, त्यावेळी जी माझी परिस्थिती होती ना, तितकं त्रासात त्या परिस्थितीत माझ्या इतकं कोणीच नसेल. माझ्या वडिलांनी माझं 15 वर्ष लैंगिक शोषण केलं होतं. त्यामुळे मी 18ची झाले आणि मला वाटलं मी आता घरापासून दूर जाते, म्हणजे मी त्यांच्यापासून दूर जाईन, समस्येपासून दूर जाईन. पण मला कळलं नाही की माझ्या अंतःकरणातच मी समस्या घेऊन गेले. बघा, आपण समस्येपासून पळू शकतो, पण त्याचे परिणाम जर आपल्या आतच असतील तर आपण आधी आपला आतला भाग बरा केला पाहिजे, आणि ते फक्त देवच करू शकतो. देवच तुमच्या अंतःकरणात शिरून त्या वेदनांना बरं करू शकतो, ज्याबद्दल तुम्हाला बोलणंही कठीण वाटतंय. आणि मला आज सांगायचंय, विश्वास ठेवा की जेव्हा तुम्ही गोष्टी टाळायला लागता ना, तेव्हा तुम्ही गोंधळ घालता. कारण हे फक्त चर्चमध्ये जाण्याविषयी नाही, किंवा तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिण्यात आलंय आणि
येशू परत येतो यावर विश्वास ठेवण्याविषयी नाही, तर तुम्ही जर खरंच पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हाल तेव्हा तुम्ही त्याच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली याल, त्याचा ऐकाल, प्रार्थनेत वेळ घालवाल आणि तुम्ही स्वतःची योजना बनवू नका. योजना बनवून प्रार्थना करू नका की देव तुमच्या योजना पूर्ण करेल. प्रार्थना करा आणि मग योजना करा. देव तुम्हाला मार्गदर्शन करेल. जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण हो. महान प्रभूच्या प्रार्थनेचा हा भाग आहे. जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण हो, तुझे राज्य येवो. आपण सगळ्यांनी वैयक्तिकरित्या आपल्यापेक्षा देवाच्या राज्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. आणि या व्यावहारिक जगात देवाच्या राज्याविषयी आस्था नाहीये. तिथे एक जग आहे जे नरकात जातंय आणि आपण सुवार्ता गाजवण्याची गरज आहे. कोणीही असो, तुमचं जीवन कितीही गोंधळात असलं तरी तुम्ही देवाच्या मार्गाने गोष्टी करायला लागतात, तेव्हा हे एका रात्रीत होत नाही. याला वेळ लागतो नक्कीच. कदाचित तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागेल, पण देव तुमचं जीवन बरं करेल. तो तुमचा आत्मा बरा करेल. तो तुमचं मन, तुमच्या भावनांना बरं करेल. जर तुम्ही शांततेत आणि आनंदात राहू शकता. आणि बघा, आपल्यापैकी प्रत्येकालाच आनंदी राहणंच हवं असतं की नाही? म्हणजे असं नाही की तुम्हाला बंगला, गाडी किंवा नोकरीत प्रमोशन हवंय. तुम्ही देवाशी योग्य नातं ठेवून तो तुमच्यावर प्रीती करतो या विश्वासाने आनंदित राहा. देव तुमच्यावर प्रीती करतो. आणि बघा हा माणूस तिथंच पडला होता आणि तो म्हणाला की तुला खरंच बरं व्हायचंय का? आणि म्हणून मलाही तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला खरंच बरं व्हायचंय का आज? तुम्हाला वाटत असेल तसं तर मी तुम्हाला वचन देते की जर तुम्ही देवाला अनुसरलं, त्याच्या इच्छेप्रमाणे चालाल, तर तो दिवस येईल जेव्हा तुम्ही म्हणाल की देवाने माझं सर्व अहित बदलून ते माझ्यासाठी हितकारक केलं, माझ्यासाठी. आमेन. तर आता वचन 7 मधला मनोरंजक भाग बघू, जिथे सबब सांगितली गेली आहे. काहीतरी निमित्त सांगून टाकायचं. महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणीही माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. तर तो काय म्हणतोय बरं? मी 38 वर्षापासून इथे पडलोय, पण कुणीही येऊन मला तलावात टाकत नाही. मी प्रयत्न केला तरी कुणीतरी माझ्या पुढे निघून जातं. बघा, 38 वर्षात एक पाऊल जरी त्या माणसाने टाकलं असतं ना, तरीही तो तिथे पोहोचला असता, नवे चालायला लागला असता. हो, म्हणजे 38 वर्ष 365 दिवस रोज थोडा धक्का जरी दिला असता ना, तरी सरकत तलावाच्या काठावर तो पोहोचू शकला असता आणि पाणी हलता क्षणी पटकन बुडी मारू शकला असता तो त्या पाण्यामध्ये, नाही का? पण बघा, कोणीतरी मदत करेल या आशेनं तो पडून राहिला आणि त्या परिस्थितीमुळे तो स्वतःची कीव करत राहिला. आणि म्हणूनच येशूने त्याला विचारलं, तुला खरंच बरं व्हायचंय का नाटक चाललंय? तू बरं होण्याबद्दल गंभीर आहेस का? आता एका पूर्णतः वेगळ्या स्वभावाच्या व्यक्तीविषयी बोलूया. तो जक्कय नावाचा एक बुटका माणूस होता. लूक अध्याय 19 पहिली 6 वचनं. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता तेव्हा पहा, जक्कय नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. बघा, जकातदार हे खूपच तिरस्करणीय असतात. आणि तो श्रीमंत होता कारण तो लोकांचे पैसे हडपायचा. आणि जकातदारांनी रोमन सरकारला काही कराची रक्कम देणं गरजेचं होतं, पण त्यात ते स्वतःचा हिस्सा जोडण्यास अगदी मोकळे असायचे. आणि म्हणूनच जरी ते यहुदी होते, ते त्यांचा तिरस्कार करायचे, कारण तो त्यांचे पैसे चोरत होता. आणि म्हणून तो एक जकातदार होता आणि तो इतरांचा फायदा घेऊन श्रीमंत झाला होता. आणि बघा, येशू कोण आहे? येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तर त्याची गैरसोय झाली असं आपण म्हणूया. आणि तो किती ठेंगणा होता मला माहित नाही, चला म्हणू की तो 4-10चा होता, कोण जाणे. त्याला येशूला पाहायचं होतं आणि तो पाहू शकत नव्हता. मला येशूला पाहायचंय. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला.
आता बघा, बऱ्याच लोकांना फरक पडला नसता. ते म्हणाले असते की अरे यार, माझं अख्खं आयुष्य बुटकेपणात गेलंय, आता उंचीचं काय करू मी, बऱ्याच गोष्टी त्यामुळे गमावल्या आहेत. मी उंच असतो ना तर मी येशूला पाहिलं असतं. आणि येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. आता जक्कयाने येशूला का बोलावलं नाही? तो फक्त झाडावर बसून पाहत राहिला. पण जेव्हा येशू तिथे आला तेव्हा मला वाटतं की येशूच्या आत्म्याला काहीतरी जाणवलं असेल. आणि मला वाटतं की तो निश्चित होता की मी आता मागे हटणार नाही. तुम्ही कल्पना करू शकाल, जेव्हा येशूने त्या जकातदाराच्या घरी जाऊन त्याच्यासोबत जेवण केलं तेव्हा परुषी लोक किती अस्वस्थ झाले असतील. विचार करा तुम्ही. तुमच्यापैकी कुणाला आणखी एक रात्र बेडकांसोबत घालवायला आवडेल, किंवा तलावाभोवती 38 वर्ष तुम्हाला रखडायचंय की झाडावरच बसून राहायचंय? आमेन. तुमची निवड काय असेल? तुम्ही खड्ड्यात आहात का? तुम्हाला बाहेर निघायचा मार्ग कळत नाहीये? मी एक छोटी गोष्ट सांगून संपवते. एकदा एका शेतकऱ्याचं गाढव विहिरीत पडलं आणि ते बिचारं तासनतास किंचाळत होतं. आणि शेतकरी विचार करत होता की मी या गाढवाला विहिरीतून कसं बरं बाहेर काढू. आणि शेवटी शेतकऱ्याने असं ठरवलं की जाऊ दे, ते गाढव म्हातारं झालंय, त्याचा काही उपयोग नाही. मी माझ्या सोबत्यांना बोलावून त्याच्यावर माती टाकून गाडूनच टाकतो, म्हणजे गुदमरून तो मरून जाईल. आणि म्हणून त्यांनी त्याच्या सोबत्यांना बोलावलं आणि ते त्याच्यावर माती टाकत होते. आणि ते मोठमोठ्यानी किंचाळत होतं. आणि थोड्या वेळात अचानक ते गाढव शांत झालं आणि त्यांना आश्चर्य वाटलं, का बरं? त्याचं किंचाळणंच बंद झालं. आणि म्हणून त्यांनी तिथे जाऊन पाहिलं तर बघा, प्रत्येक वेळी ते जेव्हा त्याच्यावर फावड्यानं माती फेकत होते तेव्हा तो ती माती झटकत होता आणि त्या मातीवर चढत होता. म्हणजे ते त्याला गाडण्यासाठी माती फेकत होते, पण त्याच मातीवर चढून तो आरामात उठून चालत निघून गेला. तर तुमच्याकडे पर्याय आहे. तुम्ही तुमची घाण झटकू शकता. आणि तुम्हाला जिथं जायचंय तिथं जाण्यासाठी तुम्ही त्याचा फायदा करून घेऊ शकता. आणि बघा, तुम्ही फक्त विहिरीतच रडत खडत इतरांना अस्वस्थ करत राहून उपयोग नाही, कारण तसं कोणी मदत करणार नाही. पित्या, मी येशूच्या नावाने प्रार्थना करते, आज ज्या लोकांनी तुला स्वीकारलं नसेल त्यांच्यासाठी ही निर्णयाची रात्र आहे. ज्यांनी पूर्णतः आत्मसमर्पण केलं नसेल त्यांनी ते करावं आणि त्यांच्या जीवनात ते तुला स्थान देतील. आणि तू त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण कर. आणि प्रभू, आम्हाला तुझी गरज आहे आणि आम्हाला तुझी पूर्णतः गरज आहे. प्रभू, आम्हाला तुझी गरज आहे. पवित्र आत्म्या, आम्हाला तुझी गरज आहे. मी प्रार्थना करते की लोकांना निर्णय घ्यायला मदत कर त्या गोष्टींबद्दल ज्या खरं तर तू त्यांना सांगितल्यास, पण ते चालढकल करतायत. त्यांना तुझं आज्ञापालन करण्यास मदत कर. मी येशूच्या नावाने तुझ्याकडे हे मागतेय. आमेन. हा कार्यक्रम जॉयस मेयर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे.